नमस्कार. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. श्री स्वामी चरित्र 15वा अध्याय. भक्तांच्या मनातील शंका आणि स्वामींची अद्भुत कृपा. तर चला पाहूया. कथा प्रारंभ. अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थांचे कीर्तन, प्रवचन आणि कृपावर्षाव चालू होता. अनेक भक्त रोज त्यांचे दर्शन घेत असत. एक दिवस एक विद्वान ब्राह्मण स्वामींना भेटायला आला. त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. हे स्वामी खरंच परब्रह्म आहेत का, की फक्त योगी आहेत? तो मनातच विचार करत होता. पण बाहेरून अत्यंत नम्रपणे नमस्कार करून बसला. स्वामी समर्थ त्यांच्याकडे पाहून म्हणाले, अरे बापुड्या, ज्ञान आणि शंका एकत्र नांदू शकत नाहीत. श्रद्धेनं पाहिलंस तर ईश्वर सर्वत्र दिसे. काय म्हटले की ज्ञान आणि शंका एकत्र नांदू शकत नाहीत आणि श्रद्धेने पाहिलंस तर ईश्वर सर्वत्र दिसे. ब्राह्मण चकित झाला. त्याने मनातला विचार स्वामींनी ओळखला होता. आता यानंतर आपल्याला भक्तांची परीक्षा काय होती चला पाहूया. त्याच दिवशी एक गरीब शेतकरी स्वामींकडे आला. तो रडत होता. स्वामी, माझ्या शेतात दुष्काळ पडला आहे. घरात अन्न नाही. स्वामी हसून म्हणाले, जा, उद्या सकाळी शेतात जा. तुला देवानं वरदान मिळेल. तो भक्त घरी गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शेतात गेला तेव्हा तिथे अचानक पाऊस पडला आणि त्याचं शेत पाण्यानं भरून आलं. त्याने स्वामींना नमस्कार करून म्हटलं, स्वामी, तुम्हीच माझे देव आहात. स्वामी, तुम्हीच माझे देव आहात आणि शंकेचा नाश आणि श्रद्धेचा प्रकाश. शंकेचा नाश आणि श्रद्धेचा प्रकाश. दुसरीकडे तो विद्वान ब्राह्मण मात्र विचारात पडला. त्याने ठरवलं, मीही स्वामींची परीक्षा घेईन. तो रात्री स्वामींच्या मठात लपून बसला. पाहू स्वामी झोपतात का नाही. मध्यरात्री त्याने पाहिलं, स्वामी समर्थ ध्यानात बसले आहेत. काही वेळाने त्यांच्या देहातून प्रखर तेज बाहेर पडू लागलं आणि ते तेज मठभर पसरलं. ब्राह्मण घाबरून खाली वाकला आणि डोळ्यातून अश्रू आले. तेव्हा स्वामी म्हणाले, बाळा, शंका न ठेव. श्रद्धा ठेवलीस तर मी तुझ्या अंतःकरणात सदैव असेन. आता कृपेचा अंत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण स्वामींच्या पायाशी डोकं टेकून म्हणाला, स्वामी, मला ज्ञानाची शंका मिटली. आता मला फक्त तुमची सेवा करायची आहे. स्वामी समर्थ प्रसन्न होऊन म्हणाले, ज्ञान तेच जे अहंकार हरवे आणि भक्ती तीच जी अंतःकरण शुद्ध करेल. काय म्हणले स्वामी, तर ज्ञान तेच अहंकार हरवेल आणि भक्ती तीच जी अंतःकरण शुद्ध करेल. आता या अध्यायाचा उपसंहार काय आहे पाहूया. या अध्यायात स्वामी समर्थांनी दाखवून दिलं की श्रद्धेने सत्याचा अनुभव येतो, शंका ठेवणाऱ्याला देव लांब वाटतो. श्रद्धेने सत्याचा अनुभव येतो, शंका ठेवणाऱ्याला देव लांब वाटतो, पण विश्वास ठेवणाऱ्याला देव अंतःकरणात सापडतो. आणि यातून शिकवण आपल्याला काय मिळते चला पाहूया. 1. शंकेने ज्ञान हरवतं, श्रद्धेने ईश्वर अनुभवतो. 1. शंकेने ज्ञान हरवतो, श्रद्धेने ईश्वर अनुभवतो. 2.
स्वामी समर्थांची कृपा भक्तांच्या मनातील अंधार दूर करते. 3. खरा भक्त तोच जो परिणामाची अपेक्षा न ठेवता फक्त स्वामींवर विश्वास ठेवतो. हाच होता श्री स्वामी चरित्र 15वा अध्याय, जो श्रद्धा, शंका आणि कृपाशक्ती यावर आधारित आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यानंतरचा 16वा अध्याय पहिला तुम्हाला येईल. आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.